भेसळ आणि अस्वच्छता आढळली तर खाद्यपदार्थांचे परवाने आता रद्द होणार आहेत. तर महाराष्ट्र शालेय बसेससाठी अत्याधुनिक सुरक्षा नियमावली लागू करणार आहे. म्हाडाच्या जागेवरील होर्डिंगला रेडी रेकनरच्या दरानं भाडं मिळणार आहे. तर इराणमधील अंतर्गत संघर्ष वाढलाय. भारत गॅसनं नवीन हलके LPG सिलेंडर सादर केले आहे. तर रोहितमध्ये 2 वर्ष अजून खेळण्याची क्षमता आहे. KBCच्या 18व्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 20 जुलै वार सोमवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी खाद्य आस्थापनांसाठी. मुंबईतील हॉटेल्स, डेअरी, उपाहारगृहांसह अन्य खाद्य आस्थापनांमध्ये भेसळ किंवा अस्वच्छता आढळली तर संबंधित व्यावसायिकांवर कठोर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा महापौर रितू तावडे यांनी दिलाय. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असं त्या म्हणाल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सध्या सुरू असलेल्या अन्न तपासणी मोहिमेचा महापौरांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि नोटीस बजावण्यात आलेल्या सगळ्या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीत भेसळ किंवा गंभीर अनियमितता सिद्ध झाली तर संबंधित आस्थापनांचा परवाना तातडीनं रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असं महापौरांनी स्पष्ट केलं. शहरातील खाद्य व्यवसायांची नियमित तपासणी करून स्वच्छता आणि अन्न सुरक्षिततेच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. शहरातील खाद्यपदार्थांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाची मोहीम अधिक तीव्र केली जाईल. या मोहिमेमुळे मुंबईतील खाद्य व्यावसायिकांमध्ये नियमांचं पालन करण्यासाठी शिस्त निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पॉडकास्टची दुसरी बातमी महाराष्ट्रातल्या स्कूल बसेससाठी. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं स्कूल बसेससाठी आता नवीन आणि अधिक कठोर नियम लागू केले आहेत. सुधारित नियमांनुसार स्कूल बसेस आता 20 वर्षांपर्यंत चालवता येतील, परंतु विहित सुरक्षा मानकांचं पालन करणं हे अनिवार्य असेल. प्रत्येक शालेय बस, शैक्षणिक संस्थेची बस आणि शालेय व्हॅनमध्ये GPS आधारित वाहन स्थान ट्रॅकिंग उपकरण, पॅनिक बटन, CCTV, डिजिटल सुरक्षा देखरेख प्रणाली आणि सर्व आसनांवर सीट बेल्ट हे सगळं असणं बंधनकारक असणार आहे. RTO शालेय बसच्या भाड्यावरही देखरेख ठेवणार आहे. विहित मुदतीत नवीन सुरक्षा मानकांचं पालन न करणाऱ्या वाहनांचे परवाने निलंबित किंवा रद्द केले जातील. परिवहन विभागानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र मोटार वाहन नियम 2011 मध्ये सुधारणा करून नवीन तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयं आता शालेय बस, शैक्षणिक संस्थांच्या बस आणि शालेय व्हॅनसाठी प्रति विद्यार्थी प्रति किलोमीटर एक आधारभूत भाडं निश्चित करतील. मासिक किंवा त्रैमासिक आधारावर आकारलं जाणारं भाडं विहित दराच्या 10% जास्त किंवा कमी असू शकत नाही. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात म्हाडाची. मुंबई शहरासह उपनगरात म्हाडाच्या जागेवर अनेक ठिकाणी होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. संबंधित होर्डिंग्ज धारकांनी मुंबई महापालिका आणि सोसायट्यांची परवानगी घेऊन होर्डिंग उभारले असले तरीही जागा मालक म्हणून म्हाडाची परवानगी घेतलेली नाहीये. तसंच काही ठिकाणी नव्यानं परवाने दिले जाणार आहेत. त्यामुळे अशा होर्डिंग्जना रेडी रेकनरच्या दरानं भाडं आकारण्याचा प्रस्ताव आहे. त्या माध्यमातून म्हाडाला चांगला महसूल मिळू शकेल. म्हाडाच्या जागेवर वेगवेगळ्या ठिकाणी 60 होर्डिंग्ज असून त्यापैकी केवळ 2 अधिकृत असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगला मागील प्रभावानं भाडं आकारणी करून नियमित करण्याबाबत म्हाडानं धोरण तयार केलंय.
त्यानुसार जुन्या होर्डिंग बरोबरच नव्यानं उभ्या राहणाऱ्या होर्डिंगला रेडी रेकनरच्या दरानं भाडं आकारणी केली जाईल. मुंबईसह राज्यभरात याचप्रमाणे भाडं आकारणी केली जाणार असून त्या माध्यमातनं वर्षाला 100 ते 150 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळेल असा अंदाज आहे. मुंबईतल्या 58 अनधिकृत असलेल्या होर्डिंग्सच्या माध्यमातनं किती भाडं वसूल झालं हे अद्यापही स्पष्ट नाहीये. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात इराणची. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणमधल्या सत्तेवरनं तणाव वाढत असल्याचं दिसतंय. एका अहवालानुसार इराणमधल्या कट्टरपंथी गटांचा आरोप आहे की अमेरिकेशी वाटाघाटी करणारे नेते इस्लामिक प्रजासत्ताक विरुद्ध एक सौम्य उठाव करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचा दावा असा आहे की नवीन सर्वोच्च नेत्याला बाजूला सारून सत्ता काही मोजक्या नेत्यांच्या हातात जातेय. अहवालानुसार इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीच्या वेळी कट्टरपंथी समर्थकांनी सरकार विरोधात उघडपणे आपला संताप व्यक्त केल्यावर हे आरोप अधिक तीव्र झाले. पॉडकास्टची पाचवी बातमी LPG गॅस सिलेंडरची. तुम्ही घरी LPG गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनं ग्राहकांसाठी भारत गॅस लाईट झिप अशा नावाची एक नवीन प्रीमियम LPG सेवा सुरू केली आहे. हलकं गॅस सिलेंडर, जलद नवीन कनेक्शन आणि जलद डिलिव्हरी यांसारख्या सुविधा ग्राहकांना देणं हा या सेवेचा उद्देश आहे. सध्या ही सेवा मुंबईत सुरू करण्यात आलेली आहे, परंतु कंपनीच्या म्हणण्यानुसार 15 ऑगस्ट 2026 पर्यंत 24 राज्यांमधल्या 100 शहरांमध्ये ती सुरू होणार आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आणि सुधारित सेवेद्वारे मोठ्या संख्येनं ग्राहकांना फायदा होणार आहे. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात क्रीडा क्षेत्रातनं. रोहित शर्माच्या एकदिवसीय प्रकारातील भवितव्याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम असलं तरीही माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी रोहित शर्मामध्ये अजून 2 वर्ष तरी खेळत राहण्याची क्षमता असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. सलग 2 दशकं खेळत राहिल्यानंतर कधी कधी सूर हरपतो. रोहित बाबतही असंच काहीसं होत असल्याचंही राजपूत म्हणतायत. लॉर्ड्स इथल्या इंग्लंड विरुद्धचा सामना रोहित शर्माचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. माझा अशा अफवांवर विश्वास नाहीये. जेव्हा शक्यता प्रत्यक्षात येईल तेव्हा आपण त्यावर बोलू शकतो, परंतु रोहितमध्ये अजूनही उत्तम क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे हे निश्चित आहे. रोहित तंदुरुस्ती मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेतोय. त्यानं वजनही कमी केलंय. एक मोठी खेळी केली की त्याचा फॉर्म परत येईल असा विश्वास राजपूत यांनी व्यक्त केलाय. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात कौन बनेगा करोडपती या शोची. टेलिव्हिजन विश्वातला सगळ्यात लोकप्रिय आणि बहुप्रतीक्षित गेम शो कौन बनेगा करोडपती आपल्या 18व्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालेला आहे. सोनी टीव्ही आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी या सीझनची घोषणा केली आहे. सोचना पडेगा अशी या पर्वाची मुख्य संकल्पना आहे. येत्या 10 ऑगस्टपासनं हा कार्यक्रम सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर प्रसारित होणार आहे. आजच्या माहितीच्या युगात जिथे उत्तर केवळ एका क्लिकवर उपलब्ध आहे, तिथे केवळ माहिती पाठ करणं पुरेसं नाही, याच विचारसरणीवर आधारित असा हा नवा सीझन प्रेक्षकांना तार्किक विचारांच्या कसोटीवर उतरवणार आहे. अमिताभ बच्चन यांनी प्रोमोच्या माध्यमातून हे स्पष्ट केलंय की तंत्रज्ञान आणि AIच्या युगात बदलत्या काळासोबत स्वतःला जुळवून घेणं आणि मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करणं आता स्पर्धेसाठी अनिवार्य आहे. माहितीचा खजिना आणि बुद्धिमत्तेची धार या दोन्हीचा समतोल साधणारा हा सीझन प्रेक्षकांसाठी एक नवीन अनुभव ठरणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या
आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.